फेब्रुवारीमध्ये एका कॉर्पोरेट एम्प्लॉयीचा सेशन घेतला होता. अ, आणि तेव्हा त्यांना मी सांगितलं होतं, की दिनचर्येवरती प्रचंड काम करायची गरज आहे. सोलो ट्रॅव्हलची गरज आहे. म्हणजे त्यांचे एकंदरीत प्रॉब्लेम्स जेव्हा ऐकले, त्यांना येणाऱ्या ज्या अडचणी होत्या त्या ऐकल्या. टीम हँडल करत असताना, हाताखालच्या लोकांना समजावून सांगत असताना, ट्रेनिंग देत असताना त्यांना ज्या काही अडचणी येत होत्या, त्या सगळ्याचा विचार करून त्यांना काही त्यांच्या दिनचर्येमध्ये बदल घडवून आणण्यासाठी सांगितले आणि काही ॲक्टिव्हिटीज करायला सांगितल्या. त्यांनी त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या. त्याच्यानंतर त्या सिंगापूरला जाऊन आल्या, अ, त्र्यंबकेश्वरला जाऊन आल्या आणि पुन्हा एकदा त्यांनी अलीकडे सेशन बुक केलं. त्यांचा तितका तो ठाम विचार नव्हता, की मी एकटी करू शकेन का? पण काही गोष्टी सांगितल्यामुळे आणि त्या दिनचर्येमध्ये रोज करत असल्यामुळे त्यांच्यातला तो आत्मविश्वास वाढला. त्यांच्या हातातलं जे प्रोजेक्ट होतं ते अत्यंत छान झालं आणि त्यानंतर आता पुन्हा त्यांनी सेशन बुक केलं होतं. पूर्वीपेक्षा आणि आता त्यांच्यामध्ये प्रचंड बदल झालेला दिसून आलं. अ, पुन्हा एकदा काही प्रॉब्लेम्सना त्यांना फेस करावं लागत होतं. त्यासाठी आम्ही काही गोष्टी त्यांना सांगितल्या. पण यांचंच नाही, अनेक कॉर्पोरेट एम्प्लॉईजचं सेशन घेत असताना माझ्या असं लक्षात आलं, ह्या फील्डमध्ये भावनांना वेळ देणं किंवा स्वतःच्या भावना समजून घेणं कुठेतरी मागे राहतंय. खूप जास्त प्रॅक्टिकल किंवा टेक्निकल लाईफ झालंय. म्हणजे उठायचं, प्रचंड काम करायचं आणि अगदी 12-12, 14-14 तास काम करायचं आणि झोपून जायचं आणि पुन्हा उठून तेच. म्हणजे इतकं त्रासलेलं आयुष्य आणि ज्याच्यामध्ये अगदी स्वतःच्या भावना काय आहेत हे देखील ओळखता येत नाहीये. जीवनाचा अर्थ ओळखता येत नाहीये आणि मग कुठेतरी आत्मविश्वास कमी होतो किंवा प्रचंड ताण आहे, खूप तणाव आहे, पॉलिटिक्स असतं ऑफिसमध्ये, बऱ्याचशा गोष्टी असतात अ, आणि त्या सगळ्यामध्ये तो सगळा जो ताण आहे, तो मॅनेज करणं, इतरांना ट्रेन करणं, स्वतःसाठी वेळ काढणं, स्वतःच्या कामासाठी वेळ काढणं आणि ह्या सगळ्यामध्ये ज्यावेळेला आपण स्वतःसोबत बसू शकत नाही, आपल्याला काय ट्रिगर करतंय हे आपण ओळखू शकत नाही, त्यावेळेला हा जो सगळा स्ट्रेस आहे, हा जो सगळा ताण आहे कामाचा, त्याच्याशी डील करायला आपल्याला कळत नाही. म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे हेच आपल्याला समजत नाही. मुद्दाम तासाचा, दीड तासाचा ब्रेक घेऊन थोडंसं बाहेर बघणं, स्क्रीनकडून लक्ष काढून थोडंसं खिडकीतून बाहेर बघणं, याची जाणीव स्वतःला करून देणं, की तुम्हाला छान वाटतंय, मला छान वाटतंय, आजचा माझा दिवस छान चालू आहे, माझं काम छान चालू आहे. घरी जात असताना थोडासा गाण्याचा आनंद घेणं किंवा स्वतःसाठी थोडी फुलं खरेदी करणं, त्याचा सुगंध घेणं किंवा अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे आपण आपल्या भावनांच्या जवळ जाणार आहोत. आपण स्वतःमध्ये भावना निर्माण करू शकणार आहोत. ज्यावेळेला स्वतःमध्ये चांगल्या भावना निर्माण करण्यामध्ये आपल्याला यश येईल, त्यावेळेला लक्षात येईल, की अजून आयुष्य किती सोपं होत चाललंय, अजून ताण किती आपण छान पद्धतीने हाताळू शकतोय. ज्यावेळेला डोक्यामध्ये कचरा असतो किंवा गुंता झालेला असतो, तो गुंता जेव्हा आपण लिहायला घेतो, अगदी विचार आपण आपल्या मनातले गोंधळलेले विचार जेव्हा आपण वहीवरती उतरवून काढतो, त्यावेळेला आपल्याला स्वतःला आणखी चांगलं जाणून घ्यायला मदत होते आणि जे काम करण्यासाठी आपल्याला 3 तास लागणार असतील, ते काम अगदी 1.5-2 तासात होऊन जातं. आपल्यातली ऊर्जा, आपले व्हायब्रेशन्स चेंज व्हायला मदत होते. आणि मग आपल्या आजूबाजूच्या परिस्थिती बदलायला मदत होते. आपल्यातला कॉन्फिडन्स वाढायला मदत होते आणि म्हणून आपलं जे काम असतं ते खूप टेक्निकल असतं आणि ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये हरवून न जाता थोडासा स्वतःकडे आपण यावं. आपल्या दिनचर्येमध्ये एक 15-20 मिनिटांच्या काही गोष्टी असतात, ज्या प्रत्येकासाठी वेगळ्या असू शकतील. प्रत्येकाच्या प्रॉब्लेमनुसार त्या वेगळ्या असतात. तर त्या आपण ॲड केल्या पाहिजेत आणि जीवनाचा आनंद आपण घेतला पाहिजे. अ, कारण आपल्या कामाचा देखील जेव्हा आपण जीवनाचा आनंद घ्यायला सुरुवात करू, त्यावेळेला आपण आपल्या कामाचा देखील आनंद घेणार आहोत आणि त्या कामामधून जेव्हा आपल्याला आनंद मिळायला लागेल, त्यावेळेला आपली प्रगती आणखी चांगली होणार आहे, आणखी लवकर होणार आहे.